हाय, तर आज आहे राधा लूक डे 3 आणि आज मी करणार आहे स्कर्टची स्टिचिंग. तर त्याआधी मी बटर क्रेप घेतलेला आहे लायनिंगसाठी आणि नेक्स्ट जॉर्जेट आणि त्यानंतर मी मेन फॅब्रिक ठेवलेला आहे नेट साडी. त्यानंतर मी त्याला व्यवस्थित प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत आणि प्लेट्स दिल्यानंतर त्याला हळूच प्रेस करायचा आहे लो टेम्परेचरवर, कारण त्यात डायमंड्स आहेत ते खराब होऊ शकतात. त्यानंतर मी बॅक आणि फ्रंट दोन्ही जॉईन करून घेतलेले आहेत आणि एका साईडला अटॅच केलेली आहे चेन. आणि नेक्स्ट माझं बाकी आहे ते बेल्ट आणि आता मी बेल्ट अटॅच करणार आहे. त्यासाठी मी बेल्ट आधीच रेडी करून ठेवलेला होता, छोटीशी लेस यूज केली होती. तर तो मी आता स्टिच केलेला आहे आणि तो बेल्ट मी आतून आणि मग बाहेर स्टिच करणार आहे. तर याच्याने फिनिशिंग छान येते. तर तुम्ही पाहू शकता, सेम असंच करायचं असेल जर तुम्हाला फिनिशिंग छान हवी असेल तर. तर नेक्स्ट मी बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर हा स्कर्ट रेडी झालेला होता आणि खूप छान दिसत होता. मला खूप आवडला हा स्कर्ट आणि खूप सुंदर दिसत होता. आणि नेक्स्ट मी आता तुम्ही पाहू शकता फ्रंट फुल भरलेला आहे फ्लोरल डिझाईन. मागे थोडं नेट आहे, ते मला आवडलेलं होतं. मला ते फ्रंटला ठेवायचं होतं, बट तुम्ही जॉईन बघू शकता. मला इथे जॉईन द्यावा लागला आणि घेर पण जास्त नाही आला, कारण मला ॲडजस्ट करून ते स्कर्ट बनवावं लागलं. नेक्स्ट मी आता हे माझं झालेलं आहे आणि नेक्स्ट दुपट्टा मी याच्यावर कोणता घेणार, काय घेणार ते बघत होती. सो माझ्याकडे एक नेटचा आधीच होता आणि एक जॉर्जेट होता, बट तो प्लेन होता आणि त्याच्यासाठी मॅच होण्यासाठी मी त्याला साडीची जी लेस उरली होती ती मी जोडून घेणार आहे आणि ती मी त्यातली छोटीशी पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि जे डायमंड्स होते ते मी काढून ठेवत आहे, कारण मी ते नंतर कशाला तरी यूज करत असते. तर नेक्स्ट मी आता जो जॉर्जेट फॅब्रिक होता त्यातून मी 2 मीटर कट करून घेतलेला आहे दुपट्ट्यासाठी, ओढणीसाठी. आणि लेस पण अटॅच करून घेतलेली आहे आणि लेस अटॅच केल्यानंतर तो एकदम परफेक्ट झाला होता. मॅचिंग वाटत होता त्या लेहेंग्यावर. खूप क्यूट दिसत होती ही लेस पण. तर ती लेस मला कमी पडली होती, मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. तर तिला एकदम एंडला कमी पडलेली होती मला ती. तुम्ही लांबून एवढं वाटत नाही, बट जवळून तुम्ही पाहू शकता मी दुसरंच काहीतरी त्या साईजचं जोडून घेतलेलं आहे त्याला. आणि नेक्स्ट तुम्ही स्कर्ट पाहू शकता, खूप छान झालेलं आहे. आणि इथेच माझं आज स्कर्ट आणि स्टिचिंग ड्रेस कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट मी व्हिडिओ कशावर बनवणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि फुल लूक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.